नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या भोके गावातून स्वागत आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं, इथे आपण फक्त पेरणी केली होती. त्यानंतर तिथे तो भात तसाच म्हणजे कापायचा आहे. तिथे आपण प्रॉपर लावणी नव्हती केलेली, तसंच पेरणी केली. त्याच्यानंतर जो भात उगवला आहे म्हणजे किंवा तो पिकला आहे तिथेच फक्त कापणी करतो आणि इथे आपण लावणी केली होती, इथे ह्याच जागेवरती. तर तुम्ही बघताय हा देवतळा. तर गेल्या वर्षी मित्रांनो नवरात्रीमध्येच आलो होतो आणि गेल्या वर्षी काय होतं, पाऊस पण नव्हता. तर त्यामुळे चांगल्यापैकी भात वगैरे सुकला होता किंवा ते कापणीसाठी एकदम तयार होतं. पण यावर्षी झालं असं की पाऊस काय जायचं नाव घेत नाही. 3-4 वाजले दुपारचे की पाऊस येतोय. त्यामुळे हे जे भात आपलं जे सुकलेलं आहे ते परत ओलं होतं आहे. मग ते परत त्याला कापायचं, त्याला सुकवत ठेवायचं. आता तिथे सृष्टी भात सुकवते, तिथे काकी कापते तो त्याला, आणि मी आता हा त्याला कापायला घेतला आहे. आणि तिकडे सृष्टी आहे ते भात सुकवते. तर हेच चाललं आहे गेल्या 7-8 दिवसापासून. नाही तर ऑलमोस्ट नवरात्रीपर्यंत सगळ्यांची कापणी वगैरे होऊन जाते. तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की फटाफट कापून झालं होतं, मस्त सुकवलं होतं आणि गेलं होतं. पण ह्या टायमाला झालं असं की पाऊस काय ऐकत नाही. तो बहुतेक दिवाळी करूनच जाईल, बहुतेक दिवाळीचा फराळ खाऊन. तर त्यामुळे थोडंसं डबल मेहनत होते. पण ठीक आहे, हरकत नाही, करू. तर आता हे कापून तिथे सुकवत ठेवायचं आहे. आणि खळ्यावर पण आपण गेलो आहे, तर ते खळ्यावरचं पण तुम्हाला दाखवीन मी थोड्याच टायमात. आणि ह्या टायमाला ना आपण अडवी घातली म्हणजे तिथे खळ्यावरती, तर ते पण दाखवतो अडवी कशी घालते. त्याची एक छोटीशी रील केली मी, तर ती तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, आता फटाफट भात कापून घेऊ, कारण या पावसाचा काही भरोसा नाही. आता एकदम कडक ऊन आहे, पण एकदाचे 4 वाजले की एकदम काळोख करून टाकतो. आणि जो खतरनाक पाऊस पडतो त्यांचं बघायला नको आहे पूर्ण. आणि मित्रांनो, तुम्ही पण जर कोकणातले असाल, व्हिडिओ बघत असाल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाच्या गावी पाऊस पडतो आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला यावर्षी. तर चला या भात कापायला. तर मित्रांनो, हे मगाशी आपण कापलेला तो भात आहे, तो आता आपण इथे कातलावर सुकवतोय. फक्त हा आला नाही पाहिजे, चांगला व्यवस्थित एकदम. चल, ते आता इथे 15 मिनिटात कापायचे पूर्ण. चल बघूया. 15 मिनिटात आम्ही घालतोय. बघताय ना काकी व्हिडिओ मध्ये काय बोलणं चाललंय. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12 आणि ते मागे आमचं थोडं तिथे कापून झालं आणि त्या बाजूला पण कापून झालं. आणि तुम्ही मगाशी बघितलं जे आता ओलं झालं होतं भात, ते तिथे खळ्यावरती कातळावरती तिकडे वरती सुकवले. आता बघू काय होतं. आता दुपार जशी होते ना तसे पावसाचं आगमन किंवा थोडंसं काळे ढग यायला लागतं. तर मागे बघा, हा टायमिंग आहे यायचा. तर त्यामुळे मग आता हे कापणं सोडून आता ते तिथे उचलावं लागेल, नाही तर माहिती पडलं तिकडे ते सुकट ठेवले उन्हामध्ये आणि हा पाऊस आला आणि परत ओलं झालं. काय करतोय काय माहिती. हे बघा काळे ढग ह्याच टायमाला बरोबर येतो. मी तो सांगतोय की मी आलो आहे, तुम्ही रेडी राहा. आता हे अशी धावपळ होणार की जे आपण ते सुकवलं ते परत उचला, मग परत तेच चालू आहे. कापायचं सुकवायचं हा पडतो. हे बघा 12 तरी मला असं वाटतं 12 वाजता, काल तरी एवढा नव्हता, आता तरी हा बघा काळे ढग दिसतात तुम्हाला माझ्या मागे. तर बघू.
कापून झालाय, तर थोडासा तिकडे कोपरा बाकी आहे. आता वाजले दुपारचे 12:30 आणि आता आम्ही जातो जेवायला. तर आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आपण इथे मगाशी इथे भात सुकत घातला होता, जमून त्याला बांधतोय, म्हणजे आता उद्याला सुकवायला पुन्हा एकदा बरं पडेल. शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं भात कापणीच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा सकाळचे वाजलेत 8, थोडं लेटच जातोय मी आज. आता आपण आहोत रिसॉर्ट आहे गोपाल ॲग्रो टुरिझम, तर तिथे आहे आणि तिथेच आपण मागे तिथे भात कापणी करतोय. तर म्हटलं गाडी इथेच लावतो आणि जाऊया. मन तर खूप करते स्विमिंग पूल बघून एक जंप टाकायचा, कारण हा ऊन आत्तापासूनच भारी पडतोय. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मँगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या भोके गावातून स्वागत आहे. खरं सांगू तर यावर ह्या टायमाला ना व्हिडिओ मला पाहिजे तितकी नाही काढता आली, माफ करा. कारण पावसाचं असं भयानक वातावरण आहे ना की दुपारचे 3 वाजले की पॅकअप करायला लागतंय. आणि आज ऑफिसला पण म्हणजे सुट्टी नाही घेतली, वर्क फ्रॉम होमच करतोय. तर नाईट शिफ्ट घेतले, त्यामुळे रात्री झोप पण होत नाही, म्हणून थोडं लेट येतो. आणि ॲडव्हान्समध्ये सांगतो, यावर्षी जास्त काही दाखवता नाही आलं आहे, कारण कामातच खूप वेळ जातो, त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करायला मिळत नाही. तर जेवढं माझे नव्हते तेवढं मी दाखवतो. म्हणजे आपण आलो आहे देवतळ्यात. हा बघा ऊन बघा किती आहे. तर तेवढं बाकी आहे. ते काकी सकाळी आली, तिने कापून घेतले. आता बघू. जो कापलेला भात आहे त्याचा पेंडा बनवलाय. आता घेऊन जातो आपण वरती, जिथे कातळावर सुकत घातलं होतं ना तिकडे आता सुकत घातली. कापणी तर झाले, आता हे सुकवायचं काम आहे. पाऊस एक एक्स्ट्रा काम देऊन गेला यावर्षी. सकाळी एवढा ऊन पडतो मरणाचा आणि संध्याकाळी पाऊस, डबल दमछाक. पण ठीक आहे. पण यावर्षीचा भात लक्षात राहील मात्र. थोडंच कापलं पण बेकार ऊन आहे, एकदम जमायला झालं. आता जे पेंडा घेऊन गेला होता तो ते सुकत घातला. आता दुसरावाला घेऊन जाऊ आणि बघू थोडा वेळ. आणि आता जेव. थोडंसं जरा झाडाखाली बसलो आहे. झाड कधी कधी किती उपयोगाला येतं ना, आता कळतं. तर मित्रांनो, हा पेंड्याचा भारा आता आपल्याला घेऊन जायचा आहे खळ्यावरती, जिथे आपण अडवी घातले. तर ती पण तुम्हाला दाखवतो. आणि माझ्याबरोबर मागे आहे सृष्टी, दिसत नाही, लपते. तर आता भारा घेऊन जाऊ आपण खळ्यावरती. त्यानंतर आपल्याला काय करायचं, ते काटे कणगं काढायचं. कोणाला तरी पाहिजे ते, तर त्यासाठी घेऊन जातो. त्यानंतर आज थोडी बरीच कामं आहेत, कारण उद्या निघायचं आहे मुंबईला. हे बघा पुढे आमचे गुगल मॅप्स रस्ता गाईड करताना. पण डोक्यावर भारा असेल ना तर जरा बरं वाटतं, ऊन नाही लागत. विदाऊट भारा असेल ना तर जाम असं वाटतं ऊन लागतं. ह्याच्यात बरं वाटतं जरा, आणि डोक्यावर वजन असलं तर. आणि मी टोपी घालत नाही त्यातल्या त्यात, मला पहिल्यापासून सवय नाही टोपी घालायची, त्यामुळे आपला असाच कारभार चालतो.
टकला नाही होणार. टोपी नाही घातली तर टकला नाही होणार. काळा झालं आता काय करणार त्याला. फॅरन लवली लावेन मुंबईला गेल्यावर. आणि कोण बघणार आहे आता काळा झालं तरी. मग ह्या वर्षीचा भात लक्षात राहील. बापरे. बघा इथे समोर बघतोय तो खळा आणि इथे रस्त्याच्या आजूबाजूला पण सगळ्यांनी भात सुकत घातलाय. रस्त्यावर कसा भात फटाफट सुकून होतो कारण डांबराचा असल्यामुळे तापला जातं. त्यामुळे भात एकदम ओला भात पण आहे ना दुपारपर्यंत कुरकुरीत होतो एकदम आणि सोडायला बरा पडतो. हे बघा मित्र समोर बघताय तो खळा. आपण आपल्या हा ओके. काल तिकडून आणलेला भात सुकत घातला आणि ही अडवी इथे बघा सगळ्यांनी आपापल्या अडवी घातल्यात. सुकला ना आता. काय बस सावली तर पाहिजे बसायला. वेर इज सावली. पण खरंच वेर इज सावली कुठं आहे. फक्त ते झाडात पाशीच सावली आहे बाकी ते कुठेच नाही. हे तर पूर्ण तापतंय. वाफा मारतात नुसत्या. मित्रांनो आता वाजले दुपारचे 3 आणि आता जेवण झालं आमचं. आणि तिकडे एक भारा ठेवला आहे 1-2 तो घेऊन जायचा आपल्याला खळ्यावरती बस. आणि एक तिथे सुकत घातले त्याची पण नंतर पेंडी बांधणार. सध्या तरी ऊन अजूनपर्यंत आहे. पावसाचा काय आगमनाचा आज पत्ता नाही तरी. हे साईड उठ अशी फिर. हां आता आली. नाही का नाही दिसणार तू. जेवून झाल्यावर झोप खूप आलेली. अजूनपर्यंत डोळ्यावर आहे झोप. डोळे लाल झालेत माझे. तर मित्रांनो फायनली भात कापणी झाली असं बोलायला हरकत नाही आहे. फक्त आता तो सुकवलेला भात आहे ना त्याची पेंडी करून तिथे खळ्यावरती आपण जे अडवी घातले त्यामध्ये ठेवायचं आहे. तर त्याआधी आलो आहे मी आता स्विमिंग पूलला. तो खूप गरम होते. मला मगाशीच जेव्हा मी बाईक वॉशला आलो होतो ना इथे बाईक ठेवलेली तर तेव्हाच मला खूप मन करत होतं की एक डुबकी मारूच. पण काम होती म्हणून जमलं नाही. पण आता लगभग झालं आहे तर एकतरी उडी टाकतोच तेव्हा फ्रेश वाटेल. आणि तसं पण आता उद्या जायचं आहे मुंबईला. मित्रांनो फायनली आलो आहे. पाणी बघूनच इतकं बरं वाटतं ना. हां कधी पाण्यात उतरते असं झालं. तुमचे थोड्या गप्पा पण मारायच्या थोडी एखादी गोष्ट बोलायची जरा काहीतरी मला व्हिडिओ संदर्भात. तर बोलूच. फिर उद्या जायचं मन नाही करत आहे पण जावं लागणार आहे. तर मित्रांनो फायनली भात कापणीचा पण व्हिडिओ झाला आणि भात कापणी पण झाली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बरेच काही महिने आपले व्हिडिओज येत नव्हते. त्याचं कारण असं की थोडं कामाचं वर्कलोड वाढलं होतं तर त्यामुळे व्हिडिओ करता नाही आला. मी प्रयत्न खूप केले ना. मी एक फुल टाईम यूट्यूब नाही करत. त्यासोबत जॉब पण करतो त्यामुळे थोड्या अडचणी आल्या. पण एक गोष्ट खूप चांगली वाटली की मला काही लोकांनी कमेंट्स पण केले. परत पर्सनली जेव्हा मला कोण भेटतं
तर त्यांचं नेहमी सगळ्यांचे प्रश्न एकच होते, अरे आजकाल व्हिडिओ येत नाही. तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट नक्की कळली की हां, की आपले व्हिडिओज बघतात आणि थोडं काय हो ना, आपली काय फॅमिली आहे यूट्यूबची ती बघते, आवर्जून वाट बघते व्हिडिओची. तर खूप छान वाटलं. दुपारनंतर मी व्हिडिओ ट्राय पण केली, पण दुपारनंतर काय झालं, थोडं पावसाच्या गडबडीमुळे आहे ना लक्ष थोडं तिथे केंद्रित केलं. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये व्हिडिओला आपण प्राधान्य देऊ नाही शकत, ह्या गोष्टीत तरी नाही. कारण ना आपल्याला जे आपण जे पिकवतो, मेहनत करतो, त्या गोष्टी पहिला वाचवलं पाहिजे. म्हणून थोडंसं व्हिडिओकडे थोडं मी दुर्लक्ष केलं. जे काही रेकॉर्ड करता आले ते गेले. आणि दुपारनंतर पाऊस येण्याच्या भीतीनेच सगळं आपलं पेंडी वगैरे बांधून व्यवस्थित दिलं. त्यामुळे व्हिडिओ करता आली नाही. कारण मला बरेच जण बोलले की तू शेतीची व्हिडिओ करतोस तर फक्त 10 मिनटाची जी व्हिडिओ आहे, 10 ते 15 मिनटाची, ते फक्त तेवढ्याच भागात दाखवण्यासाठी करतोस का पूर्ण पण करतोस दिवसभर? तर पहिली गोष्ट, मी असं नाही करत. 10 ते 15 मिनटासाठी नाहीच करत. ती व्हिडिओ फक्त ती कटिंग एडिटिंगमध्ये करतो, पण करतो मी पूर्ण दिवसच. पण कारण काही लोक मला असे बोलतात की तू चष्मा घालतोस, गाडीवर घालतोस, तर एकदम प्रॉपर शेतकरी किंवा असं वाटत नाही. तू फक्त टेम्पररी जातोस असशील, थोडाफार व्हिडिओ करत असशील, त्यानंतर तू घरी येत असशील किंवा वॉटेवर जे काय ते करत असशील. तर तसं नाही. माझं काय माहिती आहे, मला उन्हामुळे जरा थोडं एक सेफ्टी राहण्यासाठी मी चष्मा वापरतो. किंवा उन्हात थोडंफार असेल ना गावी वगैरे, तर मी चष्मा घालतोच. तर त्याचं असं नाही की म्हणजे शेतकरी चष्मा घालू शकत नाही, असं तर नाही की घालूच नाही शकत चष्मा. हां, मी हातात घड्याळ पण घालतो. कारण आहे ना मला सवय आहे, म्हणजे पाण्यात पण मी घड्याळ घालून उतरतो. आज नाही घातले, पण माझ्या घड्याळ घालायची पण सवय आहे. वॉच वगैरे घालून म्हणजे सतत सवयच आहे. काही काही लोकांना असते एखादी गोष्टी सवय, तशी मला वॉचची सवय आहे. मी घालतोच वॉच. तर अशा काही गोष्टी आहेत, काही काही लोक शेअर करतात. थोडं फनी पण वाटतं, हसायला पण येतं. पण त्यांच्या ठिकाणी पण एक बरोबर आहे ह्या गोष्टी. कारण कोकणात असं पाहायला मिळत नाही, पण मी करतो. कारण ते मला बरं वाटतं जरा. कारण मला तो उन्हाचा थोडा त्रास होतो, म्हणून मी चष्मा घालतो. तसं बघायला गेलं ना तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघाल, मी कधी टोपी नाही घालत वरती, कॅप नाही घालत. ती पण एक सवय आहे माझी. मी पहिल्या लहानपणापासून कधी कॅप घातलीच नाही. मला बरेच जण आत्ता पण शेती करताना आमच्या वाडीतले बरेच बोलले की अरे तू टोपी का नाही घालत, थोडं डोक्याला ऊन एवढं आहे, त्यात तू टोपी नाही घालत, असंच काम करतोस. तर एखादी गोष्टीला सवय असते. जसं मला वॉच घालायला आवडतं. काही काही लोक वॉच नाही घालत शेती करताना, चष्मा नाही लावत, तसं मी टोपी नाही घालत. तर अशा काही छोट्याशा गोष्टी आहेत साहजिक. तर मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या. म्हटलं आज न उद्या बोलेन, कारण बरेच लोक असे बोलत होते की चष्मा घालून मग तू शेतकरी वाटत नाही रे. मला वाटण्यासाठी मी शेती करतच नाही. कोणाला वाटेल प्रॉपर की अरे कोकणात टोपी घालतात, चष्मा नाही घालत, घालायला नाही घालत. मी म्हटलं मला आवड आहे म्हणून मी करतो. मी असं नाही म्हणत की खूप जास्तच करतो. जे काय आपलं मला येतं, मी शिकतो आहे, अजूनही शिकतो आहे. अजून काही बरंच काही शिकायचं आहे. नक्की मी शिकेन आणि ट्राय करेनसुद्धा, तुमचा आशीर्वाद असेल तर. सो इतकंच बोलेन. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटू आपण अशा कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.